नमस्कार मंडळी, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळचे वाजले 6 आणि आता मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. 2-3 दिवस झाले मी काही ब्लॉग टाकला नव्हता. आता म्हटलं चला आता टाकायला पाहिजे. आता थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला संध्याकाळचं दाखवते काय आहे. आता चहा वगैरे झालाय, झाडून ते काढायचं आहे. अवतार बघा कसं झालाय. अवतार एकदा चेंज करून घेते माझा. इतक्या वेळ चाललं नुसतं. एकतर सकाळची आमची इकडे लाईट नाही आहे, लाईटच गेली. आणि आता थोड्या वेळ आली होती, माझा फोन तर डायरेक्ट स्विच ऑफ झाला होता. आता थोड्या वेळ पहिलंच लाईट आली तर कशी तरी 30% चार्जिंग झाली त्याची. आता डबल लाईट गेली. आता म्हटलं चला आपण थोडासा ब्लॉग बनवून घेऊ. माझा अवतार एकदा मी पहिला चेंज करून घेते, कारण की मला असं लवू ना असा अवतार होऊन जातो. तुमच्या इकडे आहे का असा लाईटीचा प्रॉब्लेम? आमच्या इकडे तर असंच आहे, घडी घडी लाईट जात असते. चहा वगैरे झालाय आताच. अजून जे दूध आणलंय, अजून मला हे दूध तापून ठेवायचं आहे. आणि म्हटलं चला आता पहिले डोकं वगैरे उचलून घेते. आणि तुम्ही बघत राहा ब्लॉग. आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. दीदी, ए दीदी, चला आता माझं एकदा डोकं चालू झालंय. आता मी जाते किचनमध्ये ड्युटी चालू झालेली आहे. आता चला तुम्हाला दाखवते आता किचन मधला पसारा कसा आहे. तर बघा, हे किचनचे हाल बघू शकता तुम्ही कसे झालेत. बघा, चहा वगैरे आत्ताच घेतलाय आणि मुलं जेवण करतात आणि असा पसारा इथं पामून म्हणतो. चला पहिले भांडे वगैरे घासून घेते आणि मग नंतर मला स्वयंपाक करायचा आहे. पहिले हे सगळं किचन चावून घेते एकदा. मग एक स्वच्छ झालं का हे एकदा, मग तेव्हा मला इथं कामाला जरा हे येतं. ते तसला राडा बघून आहे ना, कामच होत नाही राडा असला की एवढं मोठं किचन. तर लाईट गेली आमची इकडं जरा अंधार किचनमध्ये. आणि आता संध्याकाळचा टाईम आहे तर इकडून उजेड काही येतच नाही आहे. संध्याकाळचा टाईम असल्यामुळं असा गोंधळ येतो लाईटचा. दररोज नाही राहत आमच्या इकडं लाईट. आजच गेली. दररोज असते लाईट. आज लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे लाईट अशी घडी घडी जाते ती. सगळं आता एकदा किचन साफ झालं. आता झाडून वगैरे घेते. पुढचं झाडायचं राहिले माझं अजून. तेवढं झाडून काढलं ना किचन झाडून काढायचं, मग झालं माझं. मग स्वयंपाकाला लागायचं. मला ते दूध घेऊन येते एवढं तापायला. ब्लॉग नक्की बघत राहा कंटिन्यू. हे दूध एकदा तापवून घेते, मग नंतर भांडे घासून घेते. पहिलं दूध आहे ना, जास्त वेळ कधी ठेवलं ना त्याला असंच कॅरी बॅग मध्ये तर खराब होऊन जातं. त्यामुळे त्याला पटकन गरम करून ठेवलेलं बरं. बरंच वेळ असं झालेला आहे माझ्याकडून. दूध तापायला म्हणजे थोडासा वेळ झाला किती खराब होऊन जातं. पहिल्या वेळेला गरम करून घेते आणि मग एवढे भांडे घासून टाकते. भांड्याचा गंज बघितलंच नाही. आता भांडे गेले ना दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत किती मोठे भांडे होते.
चला आता इकडं दूध टाकून घेते आणि तेवढं घर झाडून काढते. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. चला तर दूध तापून झालेलं आहे. आता मी घेते एवढे भांडे घासून, कारण की भांडे खूप मोठे पडले घासायचे. आणि ना, अरे वा, लाईट आली, बरं झालं तेवढं. तर खूप अंधार पडला होता इकडे. हे बघा, तुम्ही इकडं बघू शकता. भांडे आता मला घासायचे. इथून तर काही तुम्हाला दिसू शकतच नाही ते, कारण की म्हणजे तिकडं खूप अडचण आहे. एवढ्या जाग्यामध्ये खूपच हे आहे तिथं. तर एकदा मी आता एवढे भांडे वगैरे घासून घेते आणि पुन्हा अजून ब्लॉग स्टार्ट करते. तर चला तर माझे भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहे. आता मला बनवायचं आहे स्वयंपाक. अजून लाईट जाते का काय, त्यामुळे मला लवकर स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे. आणि आताच ब्लॉगमध्ये काय मी स्वयंपाक वगैरे दाखवत नाही, कारण की नेहमी माझे ब्लॉग जास्त करून तर स्वयंपाकाचे असतात आणि किचनमध्येच असतात. तर आता ब्लॉग माझा इथंच एंड करते. म्हटलं चला आता स्वयंपाकाचं काय दररोज म्हणजे नेहमी मिनी ब्लॉग माझे जास्त करून स्वयंपाकाचे आहेत. तुम्ही बघताय सगळं काही त्यात रेसिपीजच आहे. तर म्हटलं जाऊ दे आता ब्लॉगचं मी इथं ॲड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही लोक नुसतं बघताय, सबस्क्राईब अजिबात करत नाही आहे, तर असं नका करू. माझे ब्लॉग छान आहेत, म्हणजे खूप छान आहे बघायला. नक्कीच बघा, रेसिपी आहेत त्याच्यावर छान छान. गावाकडच्या भाज्या वगैरे सगळं काही बनवत असते मी. अलग याच्यामध्ये सगळे गावाकडे आपण अलग अलग भाज्या बनवतो ना, तर तसंच आमच्या इकडे मी जे अलग बनवते तसंच मी तुम्हाला याच्यावर दाखवते. तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.